नमस्कार, मी सुवर्णा गायकर, चार चौघी किचन मध्ये स्वागत। आज आपण बनवणार आहोत कलेजी मसाला। त्यासाठी इथे आपण कलेजी धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे। आगरी मसाला, हळद, गरम मसाला, धने पावडर, जिरं, मीठ, ठेचून घेतलेले लसणाच्या पाकळ्या, अद्रक मिरचीची पेस्ट, बारीक चिरून घेतलेला कांदा, सुके भाजलेला खोबऱ्याचा कूट, कोथिंबीर आणि तेजपत्ता। कढईमध्ये आपण तेल गरम करून घ्यायचे। त्यामध्ये तेजपत्ता, ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि जिरं घालून छान परतून घेणार आहोत। कांदा आपण छान गुलाबी होईस तोपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा छान गुलाबी झालेला आहे। त्यामध्ये आपण हळद, आगरी मसाला, धने पावडर आणि गरम मसाला घालून परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली ही घालणार आहोत। आणि ही परतून घेणार आहोत। सुकं भाजलेलं खोबरं घेणार आहोत। हे सुद्धा आपण हलकंसं परतून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये धुवून स्वच्छ करून घेतलेली कलेजी घालून छान परतून घेणार आहोत आपण। कलेजी आपण परतून घेतलेली आहे। आपण यावर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवून वाफवून घेणार आहोत। 2 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। 2 मिनिटं झाली की यावर झाकण काढून आपण यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी किती पाणी घातलेले आहे। अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि छान परतून घेतलेलं आहे। यावर पुन्हा झाकण ठेवून आपण 10 ते 12 मिनिटं छान मोठी वाफ काढणार आहोत। 10 ते 12 मिनिटं वाफ काढताना आपण 2 ते 3 वेळा झाकण काढून परतून घेणार आहोत, जेणेकरून मसाला आपला खाली चिटकू नये म्हणून। दहा ते 12 मिनिटं झालेले आहेत। आता आपण झाकण काढून पाहणार आहोत आणि परतून घेणार आहोत आणि कलेजी झाली की नाही चेक करणार आहोत। आपली कलेजी छान शिजलेली आहे। छान अशी आपली कलेजी मसाला तयार आहे। आता जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते थोडं आपण आटून घेणार आहोत आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून छान परतून घेणार आहोत। मस्त आपला कलेजी मसाला तयार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर वगैरे आलेला आहे। तुम्ही सुद्धा हा कलेजी मसाला घरी बनवून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।